गणपतीच्या आवडती एक पदार्थ मी बनवणार आहे, ती म्हणजे मोदक. मोदकाचे खूप सारे प्रकार आहेत, त्यातली एक पद्धत मी तुम्हाला बनवून दाखवणार आहे. तिचं नाव आहे उकडीचे मोदक. नक्की उकडीचे मोदक बनवायचे कसे, चला बघूया. उकडीचे मोदक बनवण्यासाठी घेतलेलं साहित्य: पीठ घेतलाय तांदळाचा 1 वाटी, ही वाटीने मोजून मी पीठ घेतलाय. हेच वाटीने उकड काढण्यासाठी आपण दूध घेतलाय, नारळ बारीक करून घेतलाय, वेलची पूड बारीक करून घेतले, 1 वाटी मी गूळ घेतलाय आणि तूप घेतलाय 2 चमचे. आता आपण सारण बनवून घेऊया. मी कढई गरम करीत ठेवले, त्यामध्ये मी तूप घालून घेते. आपल्याला सारण बनवायचं आहे, त्यासाठी तूप घालून घेते. आपलं तूप गरम झालंय, त्यावर मी आपला बारीक केलेला खोबरा घालून घेते. खोबरा आपल्याला मिक्स करून भाजून घ्यायचं आहे. हा बघा, खोबरा आपला आता सुक्का झालाय, त्यामध्ये मी आता गूळ घालून घेते. मी 1 वाटी घेतलाय, तुम्ही कमी जास्त शकता, आपल्याला लागला तर आपण घालू शकतो, पण थोडा कमीच घाला. जी कढई सटकते म्हणून तिला पकडून ठेवायला लागते. आता आपण पूर्ण मिक्स करून घेऊ. जेव्हा तुम्ही मोदक किंवा करंजी बनवाल तेव्हा खोबराचं बारीक काळी पाट असते ना, ती काढून घ्यायची आणि पूर्ण व्हाईट पाट असते ना, तेवढंच खोबरा ठेवायचा. त्याच्याने आपला सारण चांगला सफेद होतो आणि तो खायला कचकच लागत नाही. मी उकडीची करंजी पण बनवले, त्याची लिंक तुम्ही खाली जाऊन बघू शकता. गणपतीला नैवेद्य म्हणून ती डिश तुम्ही दाखवू शकता. आपला आता गूळ पातळ झालाय, पण तो गुळाचा पूर्ण आता सुक्का होईपर्यंत आपल्याला थोडा शिजवून घ्यायचंय. हे आपलं शिजतंय तोपर्यंत तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा. अजूनपर्यंत व्हिडिओला लाईक नसेल केला तर लाईक करा, शेअर करा. तुम्हाला काय वाटलं आता मला कमेंट बॉक्स मध्ये सांगा. आपलं सारण ना चांगला सुक्का झाला ना, तर नंतर तो पाणी नाही सोडत मोदक बनल्यावर, म्हणून त्याला एकदम चांगला व्यवस्थित सुक्का करून घ्यायचा. खोबरा आणि गूळ पूर्ण असा एकजीव झाला पाहिजे, असं त्याला शिजवायचा. हे बघा, मला जास्त जास्त गूळ लागला नाही, तेच गुळामध्ये माझा सारण तयार झालाय. सारणचा वास मस्त येतो. जास्त पण शिजवायचं नाही, फक्त आपला गुळाचा पाणी आहे ना, तो एकदम सुक्का होईपर्यंत शिजवायचा. जास्त शिजवलं ना तर कडक होतो आपलं सारण, म्हणून तो पाणी आटेपर्यंत आपण शिजवायचं आहे सारण. आणि तुमचा जर गूळ जास्त झाला तर तुम्ही त्याच्यात खोबऱ्याचं सारण घालू शकता. माझं सारण आहे ना, तो आता सुक्का होत चाललाय. मला 5 मिनिटे लागले याला शिजवण्यासाठी. तुम्ही बघू शकता आपला सारण आहे ना, तो आता एकदम सुक्का झालाय. मी त्याच्यात वेलची पावडर घालून घेते आणि आता तिला मिक्स करून. तुमची जर कलती अशी उभी राहत असेल ना त्याच्यात, तर समजायचं आता आपलं सारण तयार आहे. मी बंद करते गॅस. आता आपण उकड काढून घेऊ. मी साईडला ठेवते थंड करण्यासाठी. मी आता टोप गरम करीत ठेवलाय, त्यामध्ये थोडंसं पाणी घातलाय आणि 1 वाटीपेक्षा थोडं जास्त पीठ आहे. 1 वाटी मी दूध घेतलाय आणि थोडं जास्त पीठ आहे म्हणून थोडासा पाणी घातलाय. आता त्याच्यात दूध घालून घेते मी. तुम्ही नुसते दुधात उकड काढू शकता किंवा पाणी आणि दूध मिक्स करून पण उकड काढू शकता. दुधात आपलं मोदक आहेत ना एकदम सफेद होतात. मी आता उकड काढायला गॅस फुल केलाय. मी थोडंसं तूप घालून घेते ते दुधामध्ये. 1 चमचा तूप घालून घ्या तुम्ही. हे बघा, आपले दुधाला उकळी आले. आपण त्याच्यात पीठ घालून घेऊ. मी पिठातच मीठ टाकलंय, दुधात मीठ घालायचं नाही, कारण दूध फाटू शकतो, म्हणून पिठात मिक्स करायचा. हे मी रेशनिंगच्या तांदळाचा पीठ घेतलाय. कोणताही पीठ तुम्ही वापरू शकता. आपला जेवढा पीठ असेल तेवढाच दूध किंवा तेवढाच पाणी घ्यायचं आहे. तुम्हाला जर वाटलं आपल्या तांदळाला चिकटपणा कमी आहे तर तुम्ही त्यामध्ये 1 चमचा साबुदाण्याचं पीठ करून घालू शकता. हे बघा, मी आता गॅस बंद करते आणि हे असंच 5 मिनिटासाठी त्याची झाकण ठेवून वाफ काढून घेते. हे बघा, आपण पीठ आहे ना आता थोडंसं थंड झालंय, कोमट म्हणजे जास्त पण नाही, कोमट झालंय. आपल्याला मळता येईल असा. तो आपण काढून आता मळून घेऊ. मळता नाही ना थोडा पाणी घेऊ शकतो, गरज असेल तर. नसेल तर पाण्याचा हात घ्यायचा, असा पाण्याचा हात घ्यायचा आणि असा मळायचा, चटका लागू नये म्हणून. हे बघा, मी हातोळा केलाय आणि आता मळून घेते त्याला.
गरम आहे, चटका बसतो, म्हणून मी आता पाणी लावून घेते आणि त्याला मळून घेते. आता मळल्यावर तुम्हाला दाखवते. तुम्ही बघू शकता आपला पीठ आता मळून तयार झालाय. मी कसा मऊ एकदम झालाय आणि आपल्याला थोडंसं तूप लावून घ्यायचं आहे. मी तूप घेतलंय, त्याला आता लावून आणि थोडासा मलून घेते. दूध वापरल्यामुळे आपला पिठाचा कलर आहे ना तो एकदम सफेद होतो आणि आपले मोदक एकदम सफेद दिसतात, म्हणून तुम्ही मोदकांना दूध वापरा. हे बघा आपलं पीठ आता मळून झालंय. मी आता तुम्हाला मोदक करून दाखवते. तुम्ही बघू शकता आता एक गोळा घेतलाय आणि मोदक कसं बनवायचा आपण बघूया. आता थोडा पाण्याचा नाहीतर तूप किंवा तेलाचा हात घ्यायचा आणि असं गोळा बनवायचा. गोळा बनवताना वरची बाजू आहे ना ती पातळ करायची, खाली वाटी आहे ना ती थोडीशी जाड ठेवायची. हे बघा आता आपण याच्यात सारण भरून घेऊ. आपण आता अशी कळे पाडून घेऊ. बोट इथे ठेवायचा, अशी कळी पाडायची आणि पूर्ण त्याला बंद करून घ्यायचा. परत असं बोट इथे ठेवायचा, परत अशी कळी पाडून घ्यायची, पुन्हा अशी कळी पाडून घ्यायची. अशाच आपल्याला कळ्या पाडत पाडत जायचं आहे. आठ पाकळ्या पडल्यात माझ्या. आता ते पाकळ्या आहेत ना अशा एक साईडला आपण जे फिरवून घेणार आहोत ना ती साईडला अशी पाकळ्या अशा करून घ्यायच्या आणि मग त्याला असा फिरवून घ्यायचा. तो वरची बाजू आहे ना ती अशी फिरवत जायची आणि या पाकळ्या आपल्या थोड्याशा अशा करून घ्यायच्या. हे बघा आपला मोदक तयार झाला. मी आता त्याला साईडला ठेवते. हे बघा मी पुन्हा दुसरा गोळा घेतलाय. पुन्हा अशी वाटी बनवून घ्यायची आपल्याला. तुम्हाला वाटी नाही बनवता आली ना तर तुम्ही लाटून पण घेऊ शकता. आपण आता ना सारण घालून त्याचा डायरेक्ट असा गोळा करून घेणार आहोत. तुम्हाला जर मोदक नसेल बनवता येत ना तर अशा पद्धतीने बनवा. सारण भरून घ्यायचा आणि असा आकार देऊन घ्यायचा मोदकाचा. एकदम सोपी पद्धत आहे. ज्यांना कोणा पाकळ्या बनवता येत नसतील ना त्याने असा आकार द्यायचा मोदकाला. सरळ आपला असा आकार दिला, मोदकाचा आकार दिला, तयार झाला. आता याला आपण पाकळ्या कशा पाडायच्या ते बघूया. हा काट्या चमचा घेतलाय किंवा सुरी घ्यायची. असं त्याला फक्त वरच्यावर अशी नुसती डिझाईन काढत जायचा चमचा लावून. तुम्हाला पाकळ्या नसते येत ना तर जास्त आत नाही घालायचा, वरच्यावर असा. तर तुम्ही असा मोदक पीठ जर जास्त असेल तर असा काढून घ्यायचा. हे बघा आता मी एक साच्याचा बनवून दाखवते. साच्याला आपण तूप चोळून घेऊ. साचा बंद करून एक असा गोळा त्याच्यात भरून घ्यायचा आणि पाण्याचा हात घ्यायचा आणि पूर्ण गोळा आहे ना पूर्ण साच्याला असा लावून घ्यायचा. असं आपण पीठ पातळ करून घेतलंय. आता याच्यात आपण सारण भरून घ्यायचं. आता याच्यावर पीठ लावून घ्यायचं. असं पीठ लावून आपला साचा असा बंद करून ठेवायचा आणि पीठ असा मधल्यामध्ये मोदक आपला बंद करून घ्यायचा. आता आपला साचा आहे ना त्याच्यातून आपण काढून घेऊ. हा बघा आता अशाच पद्धतीने मी दुसरे मोदक बनवून घेते. हे आपण चाळण घेतले त्याच्यावर मी कपडा ठेवते. एकदम पातळ कपडा घेतला मी सफेद आणि त्याच्यावर आपल्याला वाफवाचे मोदक आहेत ना हे बघा हे आपण ठेवून घेऊ. कपडा मी ओला करून घेतलाय. मोदकांची चाळण आहे आणि त्याच्यावर आपण वाफवून घेऊ. दुसरे आपण नंतर ठेवू. मी आता वाफेवर ठेवते. पाणी मी पहिलाच गरम करीत ठेवलेला. पाणी आता उकळलाय त्यामध्ये मी आता ही चाळण घेऊन ठेवते. आपल्याला फक्त 10 मिनिटं याची वाफ काढून घ्यायची आहे आणि मी त्याच्यावर झाकण ठेवते. 10 मिनिटानंतर आपण बघू. आपण आता 10 मिनिटे झालेत. आता काढून बघू. आपले मोदक तयार आहेत. आपण आता काढून यांना थंड करीत ठेवू आणि मग बाहेर काढून तुम्हाला दाखवते. आपले उकडीचे मोदक मी भांड्यातून बाहेर काढून घेतलेले आहेत. ते आता तयार झालेले आहेत. तुम्ही बघू शकता ते कसे झालेत. अशाच छोटे व्हिडिओ बघण्यासाठी संस्कृती कुकिंग मराठीला सबस्क्राईब करा. धन्यवाद.